हे गाईस, मी सॅम ब्लॉगर. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. खूप दिवसानंतर ब्लॉग टाकतोय गाईस, कारण ब्लॉग वगैरेमुळे आपल्याला बनवता येत नाही. पण आज आपली ट्रिप आहे तुंगारेश्वरला. आपण जातोय आज तुंगारेश्वरला आणि आपले सगळे मित्र वगैरे सगळे येणार आहेत. आता सगळे रेडी होत आहेत घरी, सगळे येतात आणि मग आपण नाश्ता करायला पण जाणार आहोत. गाईस, आज ग्रुप थोडा नॉर्मलीच केलाय आणि पूर्ण ब्लॉग बघायचा आहे गाईस. हवाला आपण सगळ्यांनी पूर्ण ब्लॉग बघायचा. तर आपले मित्र आल्यावर भेटूया. गाईस, आपला एक मित्र रेडी झालेला आहे बघा. आताशी केक आलाय, अजून भरपूर येणार आहेत गाईस आपले. आताशी केक आलाय गाईस. आपले सगळे मित्र आलेले आहेत आणि सगळे आले डायरेक्ट नाश्ता करायला आले. चालू आहे पोहे वगैरे, सकाळचे पोहे वगैरे चालू. सगळे नाश्ता करायला. तू खरंच नाश्ता लावला, मला रगडा दिला. सगळे आशेच करणार आहेत गाईस. पूर्ण ब्लॉग बघा. हे बघा गाईस, कसे पित आहेत भिकाऱ्यासारखे. हे बघा, हे बघा सगळे. हे बघा कसे नाश्ता करतात बघा आपले. हे बघा, हा सगळ्यात जास्त खातो हा गाईस. हे बघा, लय खातो. सकाळी सकाळी आपल्या बाबांचं दर्शन पण झालेलं आहे. आपण साईबाबा मंदिरात दर्शन करून आपण तुंगारेश्वरला निघतोय. आता डायरेक्ट गाडीमध्ये ब्लॉग चालू करूया. आपण परत एकदा जॉईंट होऊया गाडी. कधीपासून आम्ही वाट बघतोय, अजून गाडीच नाही आली. आमचा ड्रायव्हर कुठं आहे ते पण नाही समजायचं. सगळे वाट बघतो. सकाळी सकाळी गाडी आली की बसायचं, पण गाडीच नाही आली. येईल आता थोड्याच वेळात. जायचं बसून आम्ही मग परत डायरेक्ट तुंगारेश्वरला जाणार आहे. इथून खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. तर पूर्ण ब्लॉग बघायचा आहे. 6 वाजता गाईस. आता हे बघा, आम्ही गाडीमध्ये आलो आणि एवढी गर्दी आहे गाईस गाडीमध्ये. त्यापेक्षा घरीच बसलेलं परवडलं गाईस. एवढी गर्दी, खूप गर्दी केली. हे बघा, सगळा राडा चालू आहे गाईस. राडा चालू आहे गाईस. खूप गर्दी आहे गाडी. सगळा व्ह्यू पण दाखवणार आहे गाईस मी तुम्हाला. आपण कसे जाणार आहोत, कशा नाही, पूर्ण व्ह्यूज बघायला भेटणार आहे आपल्याला. सगळं बघायला भेटेल पूर्ण बघायला. हे बघा, बॉडी वगैरे दाखवली. फुल पब्लिक एन्जॉय करणार आहे गाईस. कशी मंगल मूर्ती बघा. मला सगळं दाखवणार गाईस. आता थांबलोय आपण आकुर्ली रोडला. गॅस ड्रायव्हर आमचा गॅस भरण्यासाठी गाडी थांबलेले सगळेच. गॅस भरून थेट आपण निघणार आहोत डायरेक्ट तुंगारेश्वर. सगळं बघायला भेटणार काही. एक एक शूट तुम्हाला सगळं दाखवीन, जे मला जमेल असं सगळं तुम्हाला दाखवेल. सगळं व्ह्यू दाखवतो मला बघायला भेटेल. आपल्या पूर्ण नॅचरल आणणार आहे. सगळं बघायला भेटेल. भाईंदर खाडी, भाईंदर खाडी आहे गाईस. बघा बघा, भाईंदर खाडी छान. खूप गाणे बिणे चालवत मस्त आम्ही चाललो गाईस. गाणे बिणे वाजवत महागाच्या दर्शनला जायचं. गाणे बिणे महादेवचे व्ह्यू बघा गाईस. खूप एन्जॉय करतायत गाईस. असा एन्जॉय करला यावंच लागते गाईस. तुंगारेश्वर आता आम्ही पोहोचलो इकडे तुंगारेश्वरच्या पार्किंग मध्ये आणि गाडी इकडेच आम्हाला लावायला सांगितले. पार्किंगचे 100 रुपये पार्किंगचे पण जास्त पे करतायत गाईस. इकडे 100 घेतात पार्किंग चार्जेस आणि इथून आम्हाला चालत जायला सांगितलंय त्यांनी.
पोलिस पण तिकडे उभा आहे. तिकडून आम्हाला ते बोललेत की तुम्हाला चालतच वरती जावं लागेल. तर आम्ही इकडून चालत जाणार आहे गाईस. सगळे मुलं उतरतात आता गाडीतून आपले मित्र आणि इथून जाणार आहे. आता आम्ही चालतच जाणार आहे गाईस इथे. तर भेटूया, सगळा व्ह्यू बघूया आता. चालत चालत यात्रा करूया थोडीशी आपण, पदयात्रा चालत बघूया सगळा व्ह्यू आपण पुढे गाईस. आता आम्ही इकडे चालतोय बघा, वरती जातोय मंदिराकडे. आणि आता इकडे बघा किती छान असा व्ह्यू आहे बघा पूर्ण. आता आम्ही पुलावर आलोय एका, आणि मी तर फर्स्ट टाइमच जातोय गाईस, इकडे कधी गेलो नाही. हे बघा गाईस, तुम्हाला किती छान आणि मस्त व्ह्यू आहे गाईस बघा तुम्ही. खूप छान व्ह्यू आहे गाईस इकडे. या थोडी पण पर्यटन स्थळ आहे खूप छान. आम्ही चालतोय आता, इथून पुढे पुढे जातोय. पाठी हळूहळू चालतायत सगळे मुलं. काय बोलणार गाईस. आयन पण माझ्यासोबत येतोय, फक्त तो पुढे आहे. बाकी सगळे पाठवून येत आहे. सगळं थोडं थोडं दाखवेल गाईस तुम्हाला, जसं मला जमेल तसं तुम्हाला दाखवत जाईल सगळं. व्ह्यू बघा गाईस किती छान आणि किती भारी व्ह्यू आहे बघा, बघू शकतो. आणि खूप गर्दी पण आहे गाईस, आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे गाईस. व्ह्यू पण खूप छान असा भेटत जाते. आणि आपली महाराष्ट्र पोलीस पण इकडे संरक्षणासाठी आहे गाईस पोलीसवाले लोक पूर्ण. हे बघा पुढे आपल्याला बघायला भेटतील, ते पण आहेत सगळे, आणि सगळेच इकडे बघायला भेटतील. जिथं आम्ही थांबलेलो तिथून कदाचित हे 2 ते 2.5 किलोमीटर आहे, आणि तिथून आम्ही चालतो. पूर्ण झाडीची व्ह्यू आहे गाईस इकडे, मस्त पूर्ण हिरवळ आहे आणि पर्यटनासाठी खूप छान आहे. नक्की तुम्ही पण एकदा या, व्हिजिट करा इकडे. तुंगारेश्वर आपल्या मालाडच्या इकडून, मालाडमधून येत असेल तर त्यांना 30 ते 35 किलोमीटर आहे आपल्या इकडून. बघा ग्रुप आमचा. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव. बकरी खावा आणि चालत राहा. सगळे एन्जॉय करत चाललोय आम्ही गाईस आता, चालत चालत पुढे सगळ्याला भेटून आता पुढे पुढे चालत आलो इकडे. बघू शकता तुम्ही नाही मी घेतलेली काही तिकडे तुम्ही व्ह्यू किती छान आहे आणि किती मस्त आहे बघू शकता. एकदम झरणे वगैरे खूप छान आहेत, खूप छान असे झरणे वगैरे आहेत. अजून खूप काय बघायला भेटणार आहे गाईस तुम्हाला. हे बघा, तर आम्ही पुढे पुढे चालत होतो, पण हे बघा आमच्या एका मित्राची बॅग फुटली आणि ती रिपेअरिंग करायला दिली आहे. काय करणार, जास्त वरती आहे ना गाईस, आम्हाला अजून खूप लांब जायचं, खूप चढाई आहे वरती. जाणार आम्ही तर आता. सगळे मुलं थांबत थांबत जातोय हळूहळू. सगळं बघायला भेटेल गाईस तुम्हाला सगळं ब्लॉग मध्ये. असेच बनून राहा गाईस. आपल्याला बघा बिचारायची बॅग फुटली. चालतोय आता, खूप थकलोय बघा गाईस, सगळे चालतात, खूप थकलोय. चालतोय बघा, खूप चढा नाही. आता तर माझ्याकडे पण बॅग दिली. आवर तुला बेलाची, आवर तुला बेलाची, बेलाच्या पालाची. आम्ही चालतोय सगळे, तरी पण पोहोचू आता थोड्याच वेळात वरती. थांबलोय एवढंच चालून जमलोय. आम्ही नाही जमलोय, आम्ही थोडं थोडं जमलोय, पण जास्त नाही. आणि हे बघा सगळे बसले साईडला. बघा आमचा कार्तिक कसबे तिकडे बसलेला आहे. सगळे जमलेत काय. आता आम्ही पुढे पुढे चालत आलोय. या ठिकाणी बघा खूप छान असा व्ह्यूज आहे. पब्लिक बघा काय. तर काय तिथे आम्ही आलेलो आहे थंडगार पाणी आहे बघा. आरती पूर्ण थंड आणि खूप छान असं व्ह्यूज आहे काय. खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. खूप पर्यटन एन्जॉय करतात. खूप छान असं व्ह्यूज आहे आणि एकदम थंड असं नॅचरलिटी पाणी आहे. नॅचरलिटी पाणी आणि पूर्ण थंड आहे, बघू शकता. खूप एन्जॉय करतायत. सगळे व्ह्यूज असे एन्जॉय करणार आहोत. आज सगळं बघणार आहोत आपल्या ब्लॉग मध्ये, आणि असंच बनत राहा आपलं ब्लॉग मध्ये. आता आम्ही ते पुढे पुढे चालत आलो, पण दर्शनासाठी संडे असल्यामुळे खूप गर्दी, एवढी गर्दी आहे ना गाईस, खूप गर्दी आहे. बघू शकता इथूनच लाईन लागली आहे दर्शनासाठी. खूप गर्दी आहे गाईस, बघू शकता तुम्ही. खूप गर्दी आहे. आता किती टाइम लागेल आणि किती नाही माहित नाही गाईस, पण दर्शन करूनच जाणार. 2 तास लागले, 3 तास लागले, किती पण टाइम झाला दाखवत जाईल तुम्हाला गाईस. 2 तासानंतर आपलं दर्शन झालं आणि आपले मित्र पण हरवले. आतमध्ये एवढी गर्दी होती आणि मंदिरामध्ये फोटो अलाउड नव्हता गाईस. 2 तासानंतर आपलं दर्शन झालं आहे आणि खूप छान असं दर्शन झालं. महादेवाचं मंदिराच्या आतमध्ये फोटो अलाउड नाही गाईस, पण खूप छान दर्शन झालं. खूप अजून पण गर्दी आहे गाईस, खूप अजून पण खूप गर्दी आहे आणि आता पाऊस पण येत आहे गाईस.
आपले मित्र पण हरवले गाईस, कुठे गेले तेच नाही कळालं. एवढी गर्दी होती आतमध्ये, काहीच नाही समजलं गाईस. खूप गर्दी होती, पण खूप छान असं महादेवाचं मंदिराचं दर्शन झालं महादेवाचं. तर आपल्या मित्रांना शोधणार आहोत गाईस, आपल्याला भेटतील इकडे. कुठे गेले ते नाही समजत आहे आता. भेटतील कदाचित गाईस. अजून आपल्याला आपले मित्र भेटले नाही तर आपला मूड झाला. मित्र भेटलेच नाही गाईस, कुठे गेले काय माहिती. खूप गर्दी होती त्यामुळे दिसले पण नाही. कुठे गेले तर या गर्दीमध्ये कुठे शोधणार गाईस. काय बघा खूप गर्दी. भेटले तर भेटले नाही ते खालीच भेटतील डायरेक्ट आपल्याला. कुठे गेले तेच नाही कळत आहे. आपला मस्का पण आलाय मस्त. खूप छान असं इकडे खायला भेटेल आपल्याला, भरपूर डिश भेटतील. बघू आता आपल्याला पुढे मित्र भेटतात ते आपल्याला. मला एकट्याला सोडलेलं काहीच, पण फायनली ते भेटले आणि एवढा जोरदार पाऊस चालू झाला काहीच काय सांगायचं. बघू शकता खूप पाऊस चालू झालाय. खूप पाऊस चालू झालाय गाईस इथे. चाय पिण्याला थांबलेलो आहे. चाय पिऊन मग आता हे पुढचा काय प्लॅन करणार आहेत काय माहिती. सगळे भिजलेत, एवढा जोरात पाऊस आला. आम्ही चाय प्यायला थांबलोय. चाय पिऊन गेलो तर पुढचा प्लॅन काय करणार आहेत गाईस ते नाही माहिती. बघूया ते लोक काय प्लॅन होतो सगळ्यांचा. फायनली मला भेटले फायनली. आणि आता याच्या पुढचा काय प्लॅन आहे तो आणि आपल्या मित्राचा पाय पण खूप कष्ट घेतलेत गायच्या तुंगारेश्वर येण्यासाठी. आणि दर्शन तर खूप छान झालं आमचं. 2 तास लागले, छान दर्शन झाला. इकडून गाडीत बसलेलो आहे कारण जाताना आम्हाला खूप मजा होते गाईस. यांचा प्लॅन तिकडे जायचा बनला आहे. आता आम्ही 50 रुपये सीट घेतात गाई, खालीच जायचे आणि वरती यायचे पण 50 रुपये घेतात. आम्ही यातून आता जाणार आहोत खाली. म्हणजे तिथे गेल्यावर गाईस दाखवून गाईस आता खाली जायचं या गाडीतून. आम्ही खाली सगळ्यांचेच पाय दुखतात गाईस इकडे. म्हणून आम्ही ठरवलं की गाडीने जायचं. आणि पासून 50 रुपये घेतात गाईस एकाचे. त्याच्या गाडी त्यांचं दर्शन झालेलं आहे तरी पण बघू शकतो तुम्ही किती गर्दी आहे. आणि आम्ही आता गाडीमध्ये खाली जातोय. आमचं दर्शन झालंय, अजूनही गर्दी कमी आहे. बघू शकतो तुम्ही खूप गर्दी आहे गाईस अजून. आता आम्ही गाडीतून उतरलोय आणि त्यांनी पण थोडं लांबच आम्हाला गाडी जात नाही. आता इथून आम्ही चालत आमच्या गाडीपर्यंत जातोय. खूप मजा आली गाईस आम्हाला आज. खूप एन्जॉय केला आम्ही. दर्शन पण खूप छान झालं महादेवांचं. खूप छान असं दर्शन आहे गाईस. पर्यटनासाठी खूप चांगले ठिकाण आहे हे. सगळ्यांनी या. फक्त संडे आणि सोमवारी खूप गर्दी असते. संडे आणि सोमवारी म्हणजे खूप गर्दी असते. भक्त पण खूप येतात. आणि आता श्रावण आहे, श्रावणामुळे खूप तुंगारेश्वरला गर्दी असते गाईस. तर ते बघूनच या. खूप टाइम जातो दर्शनामध्ये, पण आमचे पण 2 तास गेले पण दर्शन झालं खूप छान असं. आणि आता आम्ही गाडीकडे जातोय. खूप आता आम्ही आलेलो आहे इकडे गाईस आणि गाडीकडे आलोय. तर खूप आज मजा आली गाईस आम्हाला आणि खूप एन्जॉय पण केला गाईस आम्ही. दर्शन पण खूप महादेवाचं छान झालं आणि इकडे खूप छान जागा आहे गाईस पर्यटनासाठी. तर तुम्ही सगळे या. बघू शकता तुम्ही. आम्ही आता गाडीत बसून सीधा आता थेट आम्ही इकडून मालाडला जाणार आहे घरी. तर मी ब्लॉग माझा इथेच एंड करतोय गाईस. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा गाईस. असेच आपण नवनवीन बनवत जाऊ गाईस. आणि खूप आपण ट्रिप काढणार आहोत आता पावसाळ्यात. आपण वेगवेगळीकडे जाणार आहोत फिरण्यासाठी. तर खूप गाईस आपल्याला ब्लॉग बघायला भेटेल. तर आपल्या चॅनलला असा सपोर्ट करा आणि आपल्या छोट्याला पुढे घेऊन जावा गाईस. असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल गाईस. चला बाय. बोल ओम नमः पार्वती पते हर हर महादेव.